अरे बापरे बापरे, डॉक्टर राजस्थानला गेले काय ड्रेस घातल्यावर यांनी. माळेगाव ऊस उत्पादक सभासदांच्या डोळ्यात आसवांचा पूर आणि सत्ताधारी संचालकांची रंगते राजस्थानात टूर. कविताच केली आहे ना. माळेगाव कारखाना सभासदांच्या ऊसाची झाली लाकडं, पांडुरंगाला घालतात साकडं. सत्ताधारी संचालकांना वाटतंय आमचं कोण करणार वाकडं. ऊस न तुटलेले चिंताग्रस्त ऊस शेत उत्पादक शेतकरी. लवकर गेला असता तर कुणी खोडवा टाकला असता, लवकर गेला असता तर कुणी हरभरा टाकला असता, लवकर गेला असता तर कुणी गहू टाकला असता, टणीज वाढला असतं. तुम्हाला माहितीये, काल मी आणि दत्तामामा बर्णे, पुरुषोत्तम दादा जगताप आम्ही कालवा सल्लागार समितीच्या मिटिंगला गेलो होतो. त्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडं पाणी आहे. मी त्यांना सांगितलं गुंजवणीचं पण पाणी आमच्या निराडाव्याला द्या. त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु 7वा महिना अजून माळेगावचा चाललेला आहे. बाकीकडं कारखाने बंद पडायला, म्हणजे त्यांचा सगळा काल तो माझ्याकडे बजरंग सोनवणे आलेला होता बीडचा. तो म्हणला दादा माझा कारखाना थोड्या दिवसात बंद होईल. सोलापूरचे कारखाने बंद झाले, अनुराज काल का काय बंद झाला. बरेच कारखाने त्या ठिकाणी बंद होत आहेत. पण आपला अजून 7वा चाललाय. वेळेमध्ये ऊस गेला. तुम्हाला तसंच पाहिजे. तुम्ही आम्हाला पाडल्यावर तुमचं कसं चाललंय. आम्ही असतो तर बाळासाहेबांना सांगितलं असतं बाळासाहेब ऊस घेऊन जावा, लगेच ऊस घेऊन. बाळासाहेब भाव जाहीर करा, बाळासाहेबांनी केला असता. साहेबांनी सांगितलं असतं तरी झालं असतं. तुमच्या कधी कधी लक्षात येत नाही. तुमच्यातल्या तुमच्याच गटामध्ये कुणाला तरी त्या ठिकाणी अडचणीत आणण्याच्या करता तुम्ही गंमत करायला जाता. गंमत केल्यावरती अशी गंमत होती. स्वतः मुख्यमंत्री आले तरी भाव जाहीर नाही केला.